मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनेल। आज आपण झटपट अशी वांग्याची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी असे वांगे कट करून घेतलेले आहेत। हिरवी वांगी आहेत ही। तर आपण याच्यासाठी एक छोटा तुकडा आपण खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं वाटून घेऊया आपण। आता खोबऱ्यावर जिरे पण टाकूया आणि हे वाटून घेऊया। आता हे खोबरं जे आहे आपलं वाटून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आता मी लसूण घालणार आहे। एक 10-12 पाकळ्या लसणाच्या आहेत। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं 4 चमचे, 3-3.5 चमचे घातले। मीठ घातले चवीपुरतं। आता ही चटणी आहे, घरचं तिखट आहे, तर ती 3 चमचे टाकणार आहे मी आणि कोथिंबीर, आणि हे सगळं वाटून घेऊया। आता किटली मधला 1 चमचा घातलाय, म्हणजे 3 चमचे साधे पोहे खायचे आपण तेल घातलेलं आहे, कारण तेल सुटतं वांग्याला, त्यामुळे कमीच घालायचं। आता केलेला जो मसाला आहे आपण तो घालूया याच्यामध्ये। परतून घेऊया चांगलं। हे चांगलं परतून घ्यायचं। आता वांगी धुवून चिरलेली होती, ती वांगी आपण यात घालायची। आता वांगी जास्त परतायची नाही, थोडंसंच अगदी जस्ट परतायची। आणि पाणी ओतायचं गरम। आता जसा रस्सा पाहिजे, लपतपीत पाहिजे, त्या हिशोबाने पाणी घालायचं। उकळी यायला लागली, आपण गॅस बारीक करूया आणि झाकून ठेवूया। आता छान शिजले आपलं वांग। आता हे वांग असं चेक करायचं कसं, तर एका बाजूला घ्यायचं आणि चमचा जातोय का बघायचं, तर तुटलंय वांग, म्हणजे आपलं वांग शिजलेलं आहे। तर आपण हे सर्व करूया। आता अशा प्रकारे असं चमचमीत वांग्याचा रस्सा आपला तयार आहे। अशा पद्धतीने करून बघा, वांग न खाणारे सुद्धा अगदी आवडीनं खातील। भाताबरोबर छान लागतो, भाकरी बरोबर चांगला लागतो, चपाती बरोबर चांगला लागतो। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।